गुणरत्न सदावर्ते बोलतायत, थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत। रक्षण करणं हे आधी कर्तव्य आहे। सगळेजण हे एक तुकड्यामध्ये, ते त्याच्या जातीच्या तुकड्यात, ते त्याच्या जातीच्या तुकड्यात, कोणत्याही जातीचा अपमान करायचा नाहीये। परंतु सगळेजण आपापल्या जातीसाठी उभे आहेत, परंतु गुणवंतांसाठी कोणी उभा नाहीये। आणि ती जिम्मेदारी जी आहे 2014 पासून डॉक्टर जयश्री पाटील असतील किंवा मी असेल, आम्ही स्वीकारलेली आहे। आणि म्हणून आज जी घटना घडली, आज जी घटना घडवण्यात आली, याच्या मागे कोण आहे हे साधा सुद्धा नाही आहे। ज्या प्रकारची आक्रमकता होती गाड्या फोडतानाची, आपण जर ती पाहिली तर ती नियोजनबद्ध असू शकते। एवढंच नाही तर राणे साहेबांनी आज जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत आणि लोकेशन, जे आरोपी होते त्यांचे लोकेशन तपासले पाहिजेत। ह्या संबंध तांत्रिक बाबी देखील, कारण करणारे फार म्हणजे मामूली असतात, ज्याला आपण अगदी चिल्लर चालर म्हणतो, परंतु त्यांचे जे गॉडफादर आणि मास्टर माइंड असतात। मला आज मी जे सकाळी प्रश्न विचारला होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ज्या प्रकारे, ज्या गतीने धावपळ करत पोहोचत असतात, आज त्यांना बोलण्याचं सुद्धा सुधारलं नाही का? त्याचं उत्तर ह्या संध्याकाळपर्यंत मिळालेलं नाही। परंतु खचून गेलेलो नाहीत, आम्ही भिलेलो नाहीत, निर्धास्त आहोत। चिल्लर चालर लोकांवर लक्ष द्यायचं नाही, कारण देशासाठी काम करायचंय। म्हणून आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाला आलोत, भेटलोत आणि भेटीअंती माननीय पोलीस अधिकारी साहेबांनी, देवेंद्र भारती साहेबांनी तातडीनं जे आहेत काही IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतल्या निर्देश दिलेले आहेत, ते आज डिस्क्लोज करणं योग्य नाही। ते रिपोर्ट त्यांनी मागवलेत, तांत्रिक रिपोर्ट आहेत, महत्वाचे रिपोर्ट आहेत, ते लवकरच येतील। त्यासोबतच झेन सदावर्तेची बालशौर्य पुरस्कार प्राप्त आहे, तिच्या थ्रेट संदर्भात सुद्धा सांगण्यात आलं, त्यावर पत्र द्यायला सांगितलेलं आहे आणि चिंता व्यक्त केलेली आहे सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांनी। त्यासोबतच आज आम्ही डंके की चोट पे एक गोष्ट आम्ही हिंदुस्थानामध्ये सांगत आहोत, तीही आता आरक्षणाचं गलिच्छ राजकारण कुणाला करू दिलं जाणार नाही। संख्या आमची सुरुवातीला कमी असेल, रोडावलेली असेल, परंतु वैचारिक असेल, देशहिताची असेल। म्हणून आज मी आपल्या माध्यमातून हिंदुस्थानातील तमाम हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या, भारताच्या संविधानाला मानणाऱ्या, प्रभू श्री रामचंद्रांना मानणाऱ्या सगळ्यांना आम्ही आज सांगत आहोत, आजच्या या दिवशी मराठा आरक्षणाला विरोध असेल, कारण ते 50% पुढचं आरक्षण आहे आणि ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देता येत नाही, कारण ते मागास ठरत नाहीत। या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, आरक्षणाचं गलिच्छ राजकारण कुणी करू नये हे लक्षात घेता, आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केलेली आहे। आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केलेली आहे, आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याला टॅगलाइन दिलेली आहे, अब आरक्षण में बढ़ोतरी नहीं, अब आरक्षण में बढ़ोतरी नहीं, अब आरक्षण में बढ़ोतरी नहीं। ही कमिटी राज्यातील विद्यार्थ्यांना, कष्टकऱ्यांना आरक्षणाच्या राजकारणापासून मुक्त करण्यासाठी जे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जे दिलेला निवाडा होता की आरक्षण कशा प्रकारे कुठे थांबावं, त्या संदर्भात कार्य करेल। आम्ही गुणरत्न सदावर्ते बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत, त्यांच्या 2 गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली, त्याच्याविषयी पोलीस आयुक्त कार्यालयात ते आलेले होते तक्रार देण्याकरता। ही दृश्य 3 ते 4 वाहनांची मुंबईत तोडफोड करण्यात आली। तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केलेली आहे, तर सदावर्तेंकडून सुरुवातीपासूनच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं जरांगे पाटलांनी त्याकडे लक्ष वेधलेलं आहे। मला हेच सांगायचंय, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 7 नुसार बस झालं, ज्या माणसामुळे पोलीस
धारा तीर्थ पडले अशा जरंगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. असत्याचा गैरवापर जास्तीचा त्यांना करून देऊ नका, ही मालकाला विनंती आहे आमची. त्यांना थोडंसं तुमचाच गेम करायला लागले काय, तुम्हीच मोठं त्यांना केले ते तुमचाच गेम करायला लागले, तुमच्याच सरकारचा गेम करायला लागले. कारण जनता तुमच्या विरोधात जायला लागली, जनता तुम्हाला मानणारी होती. हे असे पाळलेत तुम्ही आणि हे शांतताप्रिय चाललेल्या आंदोलनाला पहिल्यापासून बदनाम करायचं काम करतायत. मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात संघर्ष पेटल्यानंतर आता राजकीय पक्षांनीही यात उडी घेतली आहे. सदावर्तेंचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे, तर आरक्षणात सुरू असलेली इतरांची लुडबुड सहन करणार नाही असा इशारा मराठा नेत्यांनी दिलाय. वाहनांच्या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केल्यानं राजकीय पक्ष आणि मराठा संघटना आक्रमक झाल्या. शिवसेनेनंही गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका केली. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाच्या बर्बादीला गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. तर मनोज जरांगे पाटलांनीही या मुद्द्यावरून चांगलं सुनावलंय. असत्याचा गैरवापर जास्तीचा त्यांना करून देऊ नका, ही मालकाला विनंती आहे आमची. त्यांना थोडंसं तुमचाच गेम करायला लागले काय, तुम्हीच मोठं त्यांना केले ते तुमचाच गेम करायला लागले, तुमच्याच सरकारचा गेम करायला लागले. कारण जनता तुमच्या विरोधात जायला लागली, जनता तुम्हाला मानणारी होती. हे असे पाळलेत तुम्ही. याचा कायमचा बंदोबस्त व्हायला पाहिजे होता. यानं लाखो लोकांच्या तोंडचा घास हिसकल्या, अनेकांच्या गरिबांची चेष्टा यांनी केली. याच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज जो अतिशय कठीण स्थितीमध्ये जीवन जगत आहे, तो बर्बादीच्या उंबरठ्यावर या सदावर्तेने नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणा याची शिक्षा म्हणजे केवळ गाडी तोडण्याची शिक्षा नव्हती पाहिजे, याला शिक्षाचा अतिशय गंभीर शिक्षा यायला पाहिजे. मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळा रंग दिला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला. तर मराठा क्रांती ठोक मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असल्याचं आबासाहेब पाटील यांनी निक्षून सांगितलं. वारंवार समाजा संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने उचकवण्याचा प्रयत्न करणे हेच संविधान आहे का, हेच घटना आहे का? तर भुजबळ सदावर्ते यांचा विषय काय, कारण काय? तुम्हाला कोणी आमच्यामध्ये यायला सांगितलं? आम्ही सरकार बघून घेईल ना, परंतु हेच चालणार नाही. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी आणि अशा लोकांच्यावरती गुन्हे दाखल करावेत. सदावर्ते तर बोलताच आहेत नेहमी, पण या व्यतिरिक्त पण राज्य सरकारमधले असलेले मंत्री, आमदार, माजी आमदार, आता एक तर पुरंदरांच्या आमदारांनी, माजी आमदारांनी सांगितलं की बा हे बेसलेस आहे हा आंदोलन. म्हणजे ही किती खालच्या थरावरती तुम्ही जाऊ शकता, कोणाच्या भावनाशी किती तुम्ही खेळू शकता. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा जोरकसपणे चर्चेत आला. राज्य सरकारकडूनही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आणि संघटनांनी बेताल वक्तव्य करून शांतता धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आजची दिवसभरातली लक्षवेधी घडामोड. शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते. शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांकरता काय केलं असा प्रश्न युती सरकारनं शेतकऱ्यांकरता सुरू केलेल्या योजनांची माहिती देत पंतप्रधानांनी विचारला. यावेळी राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं कौतुक करण्यात आलं. महाराष्ट्र में किसानों के नाम सिर्फ और सिर्फ राजनीति की है. महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं. किसान के लिए क्या किया? 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. बघूया जितेंद्र आव्हाड काय म्हणाले. त्यांनी कृषी खात्याचा अभ्यासच केलेला नाही. जो देश जगभर अन्नासाठी लाईनीत उभा राहायचा, धान्यासाठी लाईनीत उभा राहायचा, तो देश स्वयंपूर्ण तर झालाच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती 36 देशांना आपण धान्य आयात करत होतो. शिर्डीमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत विरोधकांचा समाचार घेतला. मोदींनी यावेळी बोलताना विकास कामांचा उल्लेख केला, विरोधकांवर टीका केली. 2014 पूर्वी देशात आर्थिक घोटाळ्यांची चर्चा होती अशी टीका मोदींनी केली. तर आपल्या सरकारमध्ये विकास कामांवर पैसा खर्च होत असल्याचं सांगत विरोधकांवर निशाणा साधण्यात आला. 14 के पहले भी आप आंकड़े सुनते थे, लेकिन वो आंकड़े क्या होते थे? इतने लाख का भ्रष्टाचार, इतने करोड़ का भ्रष्टाचार, इतने लाख करोड़ का गफला. अब क्या हो रहा है? इतने लाख करोड़ इस काम के लिए खर्च किए गए, इतने लाख करोड़ इस काम के लिए. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं लोकार्पण करण्यात आलं. पण यावरून श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी याविषयी ट्विट करून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. जयंत पाटलांनी ट्विट काय केले त्यावर नजर टाकणार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे 900 कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे 90% काम पूर्ण केलंय. या प्रकल्पाचं काम गुणवत्तापूर्ण व्हावं याकरता मी स्वतः या कार्याची 3दा जाऊन पाहणी सुद्धा केली. महाविकास आघाडीमधील तिथल्या लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातलंय. कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, पण त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामं थांबवलेली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवलं. मोदीजी, आपण फीत कापून खुशाल श्रेय घ्यावं, कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्याकरता वणवण करावी लागणार नाही. देश जगामध्ये ज्या वेगाने पोहोचतोय तेव्हा काही लोक अशा पद्धतीचं ट्विट करून, अशा पद्धतीची भाषा करून मला वाटतं की नाक कापून अपशकून करण्याचा प्रयत्न करण्याची जी मन आहे ती मन ऐकून खरी करण्याचा मना. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.